नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतुकीचे संकट। नाशिक जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून वाहन चालकांना तासनतास वाहतुकीत अडकून राहावं लागत आहे। विशेषतः मुंबई आग्रा महामार्ग, नाशिक पुणे महामार्ग आणि नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत। यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्यातही अडचणी येत आहेत। नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सततच्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पालखेड धरणातून 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 5 वाजता 20,890 क्युसेस पाणी कादवा नदीत सोडण्यात आलं, तर दुपारी 2 वाजता हा विसर्ग 17,731 क्युसेस पर्यंत कमी करण्यात आला। गंगापूर धरणातून पावसामुळे दुपारी 3 वाजता 8,428 क्युसेस पाणी सोडण्यात आले। तसेच गौतमी गोदावरी धरणातून 3,584 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला। नंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी 5 वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग 2,088 क्युसेसने वाढवून 12,208 क्युसेस करण्यात आला। त्याचप्रमाणे कडवा धरणातून 6,585 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे। गंगापूर आणि गौतमी गोदावरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक।